हनीमूनसाठी ती दोघं सिंगापूरला गेली होती. किती किती कौतुक केलं होतं तिने. ती अगदी तृप्त झाली होती. खूप मजा केली. परतायच्या आदल्या दिवशी ती दोघं बाजारात फिरत असताना कार्तिक एका ज्वेलरी शॉपपाशी थबकला. ये ना, इथं जरा बघूयात काय काय आहे. त्यानं तिचा हात धरून दुकानात प्रवेश केला. तू पैशांची काळजी करू नकोस. आणि हे बघ, माझ्या तिघी बहिणींसाठी पसंत कर. इथून परत गेल्यावर त्यांनाही माझ्याकडून गिफ्टची अपेक्षा असेलच ना. मध्येच बहिणी आल्यामुळे रोहिणीला मनातून जरा रागच आला होता. मग कार्तिक आणि रोहिणीच्या वादाचं रूपांतर भांडणात झालं. भांडण थांबवण्याचा उपाय म्हणून कार्तिक गप्प बसला आणि आपल्या खोलीत लॅपटॉप उघडून काम करू लागला. रोहिणी खूपच उत्तेजित झालेली होती. भांडणाची खुमखुमी मिटलेली नव्हती. त्याच अवस्थेत तिनं काही वेळ हॉलमध्ये फेऱ्या मारल्या आणि एकाएकी ती घराबाहेर पडली. गेटमधून बाहेर पडते तोवर वॉचमन धावत आला. मॅडम, कुठे बाहेर निघालात? टॅक्सी मागवू का? नको, मी जवळ जाऊन येते, रोहिणीने म्हटलं. रात्रीचे 10 वाजले होते. पण कुलाब्याच्या रस्त्यावर अजूनही भरपूर वर्दळ होती. दुकानंही उघडी होती. लोक खरेदी करत होते. हॉटेल्स आणि स्वीट मार्टमधूनही लोक गर्दी करून होते. रोहिणीच्या मनात खळबळ माजली होती. हल्ली जेव्हा जेव्हा रोहिणीचं कार्तिकशी भांडण व्हायचं तेव्हा विषय नेमका कार्तिकच्या कुटुंबावरच येऊन थांबायचा. कार्तिक, त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मोठ्या तिघी बहिणी होत्या. आईवडिलांचा तो लाडका होता तसाच तिघी बहिणींचाही लाडका होता. ही 5 माणसं सतत त्याचं कौतुकात मग्न असायची. अर्थात त्याबद्दल रोहिणीची काहीही तक्रार नव्हती. पण कधी कधी तिला वाटायचं की तिचा नवरा अजूनही अगदी लहानसं बाळ आहे. तो स्वतःच्या मनानं काही निर्णय घेऊ शकत नाही. दिवसाकाठी एकदा तरी तो आई आणि बहिणींशी बोलतोच, त्याशिवाय त्याला चैन पडत नाही. या गोष्टीवरून रोहिणी चिडते तेव्हा तो म्हणतो, बाबा गेल्यावर मीच त्यांचा आधार आहे. माझ्या जन्मापासून आई आजारी आहे. तिघी बहिणींनीच मला वाढवलं आहे. वडील गेल्यावर परिस्थिती फार बिकट होती. आईनं कसे ते दिवस काढले तिलाच ठाऊक. त्या ऋणातच राहतो मी. तो असा भावनाविवश झाला की रोहिणी गप्प बसते. पण तिला एक गोष्ट समजत नाही. मुलांचं पालनपोषण, त्यांना वाढवणं हे आईबापाचं कर्तव्यच असतं. त्यांनी ते केलं तर त्यात त्यांचे उपकार कसे ठरतात. तिच्याही आईवडिलांनी तिला वाढवलंच ना. पण ती वाद घालत नाही. एरवी तिची कार्तिकबद्दल काहीच तक्रार नाही. तिचं त्याच्यावर प्रेम आहे. कार्तिकही तिच्यावर जीव टाकतो. तो अत्यंत सज्जन माणूस आहे. भरपूर कमवतो. पैशाला तोटा नाही आहे. पण त्याचं प्रेम इतर लोकांमध्ये विभागलं जातं हेच तिचं दुःख आहे. जेव्हा त्याचं लग्न झालं तेव्हा कार्तिकनं तिला म्हटलं होतं, तू माझी हृदय स्वामिनी आहेस. जीवाची जीवलग आहेस. तुला हवं तसं तू आपलं घर मांड, सजव, हवं तसं चालव. मी तर स्वतःलाही तुझ्या हवाली केलंय. पैसाही भरपूर देईन. फक्त एकच विनंती आहे. मी माझ्या कुटुंबाशी फार बांधील आहे. गुंतलोय मी त्यांच्यात आणि म्हणूनच मला वाटतंय की तूही त्यांच्याशी चांगले संबंध ठेव. त्यांना मान दे. मी माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू बघू शकत नाही आणि माझ्या बहिणींनाही दुःखी बघू शकत नाही. रोहिणीला आठवलं, हनीमूनसाठी ती दोघं सिंगापूरला गेली होती. किती कौतुक केलं होतं कार्तिकनं तिचं. ती अगदी तृप्त झाली होती. खूप मजा केली. परतायच्या आदल्या दिवशी ती दोघं बाजारात फिरत असताना कार्तिक एका ज्वेलरी शॉपपाशी थबकला. ये ना, इथं जरा बघूयात काय काय आहे. त्याने तिचा हात धरून दुकानात प्रवेश केला. मनातल्या मनात ती सुकावली. कार्तिक तिच्यासाठी दागिना खरेदी करतो बहुतेक. दोघांनी मिळून बरेच दागिने बघितले. एक नेकलेस उचलून कार्तिकनं म्हटलं, हा कसा वाटतोय? वा, हा तर फारच सुंदर आहे, आनंदून तिनं म्हटलं. तुला नक्की आवडलंय ना? आपल्या हनीमून ट्रिपची आठवण म्हणून घेतोय तुझ्यासाठी, तो प्रेमाने म्हणाला. कार्तिक, तुम्ही किती चांगले आहात, ती भारावून बोलली. पण खूप महाग आहे. तू पैशाची काळजी करू नकोस. आणि हे बघ, माझ्या तिघी बहिणींसाठीही पसंत कर. इथून परत गेल्यावर त्यांनाही माझ्याकडून गिफ्टची अपेक्षा असेलच ना. मध्येच बहिणी आल्यामुळे रोहिणीला मनातून जरा रागच आला होता. पण तसं न दाखवता तिने विचारलं, आणि आईसाठी छानशी शाल घेऊया, त्यानं म्हटलं. भरपूर खरेदी करून ती दोघं परत आली. त्यानंतर प्रत्येक सणावारी
तो बहिणींनाही काहीतरी भेटवस्तू पाठवायचाच. जेव्हा ऑफिसच्या कामानिमित्तानं त्याला परदेशी जाऊ लागायचं तेव्हा त्याच्या भाचीकडून त्यांना हव्या असलेल्या वस्तूंची यादी आधीच घरी पोहोचलेली असे. त्याच्या माणसांनी काही म्हणायचा अवकाश की ती गोष्ट तो ताबडतोब करायचा. खरं तर रोहिणीला याबद्दलही काही आक्षेप नव्हता. कार्तिक एका IT कंपनीत नोकरी करत होता. भरपूर कमवत होता. त्याचं काहीही करायला तो मुख्यातर होता. तिला खटकणारी बाब होती त्याचा वेळ. त्याचा मौल्यवान वेळ जो तिला स्वतःसाठी हवा असायचा. तो वेळ कार्तिक त्याच्या कुटुंबियांसाठी देत होता. त्याचा वेळ आणि त्याचं प्रेम यात तिला कुणाचाही वाटा नको होता. त्यावर फक्त तिचा आणि तिचाच हक्क आहे असं तिला वाटायचं. आजचं भांडण त्यावरूनच झालेलं. लवकरच त्याच्या लग्नाचा वाढदिवस येणार आहे. रोहिणीच्या मनात होतं यंदा परदेशात कुठंतरी जाऊन लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा. पण कसंच काय? तिची बिशी पार्टीतल्या 2-3 बायका इटलीला जाऊन आल्या आणि सतत तिथली वर्णन ऐकवतात. किती सुंदर आहे आणि त्यांनी किती मजा केली ते ऐकून रोहिणीचे कान किटले होते. तिच्या 1-2 मैत्रिणींचे नवरे अरबपती होते. त्या तर सतत पैसे खर्च करून आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करायच्या. रोहिणीला त्यांचा फार हेवा वाटायचा. यंदा तिनं बऱ्याच शर्तीनं कार्तिकला तयार केलं होतं की दोघं इटलीला जातील. मनसोक्त पैसा खर्च करायचा, चैन चंगळ करूनच परतायचं. मनातल्या मनात तिनं कितीतरी वेळा चित्र रंगवलं होतं की फ्रेंच शिफॉनची देखणी साडी नेसून, महागातल्या परदेशी परफ्यूमचा फवारा अंगावर मारून, परदेशी चॉकलेटचा मोठा डब्बा हातात घेऊन ती बिशी पार्टीला गेली आहे. सगळ्या जणी मनातून खूप जाळतायत, हेवा करतायत, पण वरकरणी तिचं कौतुक करतायत. पण आज जेवण झाल्यावर जेव्हा तिनं हा विषय काढला तेव्हा कार्तिक म्हणाला, यावेळी बाहेर जाणं मला अवघडच वाटतंय. का? अगं सगळ्यात मोठी माझी शकुंतला अक्का. तिच्या थोरल्या मुलीचं लग्न ठरलंय ना. तुला सांगितलंय होतं. मी तर आजच सकाळी तिचा फोन आला की एवढ्यात त्यांच्याकडे साखरपुडा समारंभ आहे आणि आपलं तिथं जाणं फार गरजेचं आहे. शेवटी मीच एकुलता एक मामा आहे ना. मला पुढाकार घ्यायला हवा. तुमच्या घरात तर सतत काही ना काही चालूच असतं. ती जरा चिडूनच म्हणाली. कधी कुणाचं बारसं, कुणाचा वाढदिवस, कुणाचं जावळ आणि काय न काय. अगं लग्नाचा वाढदिवस तर दरवर्षी येतोच ना. लग्न दरवर्षी होतात का? आकानं खूप बजावून आणि आग्रहानं बोलवलंय. कुठलीही सबब तिला चालणार नाहीये. मला एक सांगा, आपण आपल्या मर्जीप्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे कधी जगूच शकणार नाही का? तिचा संताप बघून तो शांतपणे म्हणाला, डार्लिंग अशी चिडू नकोस. अगं मॅरेज ॲनिव्हर्सरी साजरी करायला आपण पुढच्या वर्षी जाऊयात ना. आताच ठरव कुठं जायचं, किती राहायचं. मी सगळं प्लॅनिंग तुझ्यावर सोपवतो. हो तर. फारच उपकार आहे तुमचे. मी सगळा प्लॅन ठरवेल आणि तुमच्या बहिणींचा फोन आला की सगळंच ओम फसतं. सगळं कॅन्सल. अगं नेहमीच असं होतं का? होतं, नेहमीच असं होतं. आमचं स्वतःचं म्हणून काही आयुष्य नाही आम्हाला. तू उगीचच चिडते आहेस. तुला कधी काही कमी पडू दिलं आहे का मी? तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. तुझे सगळे हट्ट पुरवतो. त्यात काय मोठंसं? ते तर सगळेच नवरे करतात. पण तेच नवरे जे बायकोबरोबर खरोखर प्रेम करतात. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की मी तुझ्यावर प्रेम करत नाही? कार्तिकनं रोहिणीच्या डोळ्यात रोखून बघतच विचारलं. वाटतं तर तसंच रोहिणी. हे मात्र तू अति करते आहेस. तुलाही ठाऊक आहे माझं तुझ्यावरच प्रेम बघून माझे मित्र मला चिडवतात, बायकोचं गुलाम म्हणतात. ते असं म्हणतात नवल आहे इथं तर माझे कोणतंही म्हणणं ऐकून घेतलं जात नाही. मी काही म्हटलं की आता जमणार नाही हेच मला ऐकवलं जातं. खरं तर तुम्हाला आईचं बाळ किंवा बहिणींचा आज्ञाधारक भाऊ म्हणायला हवं. कार्तिक खळखळून हसला. तू म्हणजे ग्रेट आहेस. एवढं बोलून त्याने रोहिणीला गालावर प्रेमानं थोपटलं आणि TV ऑन केला. रोहिणी अजूनही भुणभुणत होती. तिला विषय उद्यावर ढकलायचा नव्हता. जो काही निर्णय असेल तो आत्ताच व्हायला हवा. म्हणून पुन्हा तिने विचारलं, तर मग काय ठरलंय तुम्ही? कशाबद्दल? अगदी सहज आश्चर्यानं कार्तिकनं विचारलं. हे घ्या. मगापासून मी काय बोलतेय?
निरर्थक बडबड वाटली का तुम्हाला? आपण इटलीच्या टूरवर जातो आहोत की नाही? सांगितलं ना की यावेळी जरा अवघड आहे. तुम्हाला माहीत आहे मला सुट्ट्या फार कमी असतात. यावेळी लग्नाला जायला हवं. पुढच्या वर्षी इटली अगदी नक्की. अजिबात नाही. असली पोकळ आश्वासनं मला नको आहेत. अगं हे बघ, पुढच्या वर्षी इटली तिथंच असणार आणि आपण दोघंही तिथं जाणार. हो, आणि तुमचं कुटुंबही इथंच असणार आणि त्यांचे काहीतरी कार्यक्रमही मध्येच उपटणार. कधी कधी तू फार बालिशपणा करतेस. हो हो, आहेच मी मूर्ख, अक्कलशून्य, स्वार्थी, अप्पलपोटी. सगळे दुर्गुण ठासून भरले आहेत माझ्यात. यावेळी तुझ्याशी बोलण्यात अर्थ नाही. आता तू संतापलेली आहेस. उद्या शांत डोक्याने ठरवूयात. मी जरा माझं ऑफिसचं काम संपवतो. एवढं बोलून कार्तिकने त्याचा लॅपटॉप ऑन केला. रोहिणीच्या मनात सारखं न झाल्यामुळे ती धुसमुसत होती. थोड्याच वेळात ती घराबाहेर पडली. अजूनही रस्त्यावर चांगलीच वर्दळ होती. सिनेमा थिएटर दिसताच तिला वाटलं तिकीट काढून आत जावं. 2 तास मजेत जातील. पण तेवढ्यात विचार आला की ती घरात नाही हे बघून कार्तिक काळजी करेल, तिला शोधेल, तिथे फोन करेल. तिनं बेत बदलला. गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने चालू लागली. खूप लोक समुद्रकाठी बसून गप्पा मारत वाऱ्याचा झुळुकीचा आनंद उपभोगत होते. रोहिणीही तिथंच बसली. दृष्टी पार समुद्राच्या अंतावर स्थिरावली होती. समुद्रात 2-3 जहाजं नांगरून पडलेली. त्यांच्यावरचे दिवे समुद्राच्या पाण्यात विलोभनीय दिसत होते. रोहिणीला वाटलं सरळ समुद्रात उडी घ्यावी. काही क्षणात तिचं आयुष्य संपेल. मग तिला मनचक्षुसमोर दृश्य दिसलं. तिच्या निर्जीव देहाला कवटाळून कार्तिक आक्रोश करतोय. म्हणतोय, तू इतकी रागावशील मला वाटलंच नव्हतं. मी तुझे म्हणणे मान्य केले असते तर तू अशी मला एकट्याला टाकून गेलीच नसतीस. पण छे, जीव बीव नाही हा द्यायचा. अजून काहीच जग बघितलं नाही आणि एवढं काय घडलंय की जीव द्यावा? ठीक आहे, नवऱ्याशी भांडण झालंय, पण ते सगळ्याच नवरा बायकोत होतं. तो वैवाहिक जीवनाचा अविभाज्य हिस्सा आहे. कधी भांडण, कधी प्रेम. खरं तर तिच्या आयुष्यात प्रेम आणि सुखच जास्त आहे. दुःख खरं तर नाहीच. पण तिच्या आडमुठेपणामुळे ती दुःखी होते. कधी कधी कार्तिकही आडून बसतोच ना, त्यावेळी तिला खूप राग येतो. त्यावेळी ती फार उत्तेजित होते. विचलित मनस्थिती. तिला काय करावं ते समजत नाही. मग असं काही बाहेर मनात येतं. लग्नाला 4 वर्ष झालीत, अजून मूलबाळ नाही. कदाचित त्यामुळे तडजोड करणंही जमत नसेल. विचाराच्या तंद्रीत किती वेळ गेला तिला कळलंच नाही. ती भानावर आली तेव्हा तिच्या जवळपासची सर्वच गर्दी ओसरली होती. आईस्क्रीम वगैरे विकणारेही आपापले सामान आवरून निघून गेले होते. ताज हॉटेलसमोर होती थोडी वर्दळ. मेन गेटशी दरवाजात उभे होते. आता रस्त्यावर भडक वेशभूषेतल्या बऱ्याच महिला दिसत होत्या. तंग कपडे, विचित्र हावभाव. तसल्याच असाव्यात त्या स्त्रिया. थोड्या थोड्या वेळात गाडीतून लोक यायचे. कुणा एकीजवळ थांबायचे. भाव ठरला, पटला तर ती स्त्री त्या गाडीत बसायची आणि निघून जायची. तो सगळा प्रकार बघून रोहिणीला गंमत वाटली. तेवढ्यात एक कार तिच्या जवळ येऊन थांबली. त्यात 3-4 तरुण होते. कारच्या खिडकीतून डोकं बाहेर काढून एकानं म्हटलं, हाय ब्युटिफुल, एकटीच बसली आहेस? ये आमच्याबरोबर मजा करू, हिंडू फिरू. रोहिणी दचकली. हे कॉलेज तरुण तिला वेश्या समजतायत की काय? हरामखोर. त्यांना एक सभ्यकुलीन स्त्री आणि वेश्या यातील फरक कळू नये. शी, इथं थांबण्यात अर्थ नाही. घरी जायला हवं. ती घाईनं चालू लागली. कार तिच्याजवळ येऊन फुरकन निघून गेली आणि काही क्षणातच माघारी वळून पुन्हा तिच्याजवळ आली. ये ना डार्लिंग, तुला हॉटेलात नेतो. बियर पिऊयात, नॉनव्हेज खाऊयात. तुला चायनीज आवडतं? चल, महागड्या हॉटेलात तुला जेवायला घालतो. आपण डान्स करू. ये ना. पुन्हा एका तरुणाने खिडकीतून डोकं बाहेर काढत तिला म्हटलं. तिनं संताप गिळून शांतपणे म्हटलं, तुमचा गैरसमज झालाय. मी एक गृहिणी आहे. स्वतःच्या घरी निघाले. खबरदार हात लावलात तर मी पोलिसांना बोलवेल, आरडाओरडा करेन. रोहिणी कडाडली. तेवढ्यात आणखी एक कार तिच्या जवळ येऊन थांबली. त्या गाडीत कार्तिक होता. रोहिणी, पटकन ये, गाडीत बैस. त्याने जोरात हाक मारली. त्या मुलांना झटकून रोहिणी गाडीत बसली. कार्तिकला बघून ती मुलं पटकन कारमध्ये बसून निघून गेली. इतक्या रात्री हे काय भलतं सुचलं तुला?
कार्तिकनं झापलंच तिला. ही काय बाईनं एकटं दुपटं फिरायची वेळ आहे? कधी ग तुला समजून येणार? कसले गुंड मावाले फिरत असतात, शिकार शोधत असतात. त्यांच्यात तावडी सापडली असतीस तर काय झालं असतं? ती पोरं तुला गाडीत घेऊन गेली असती. अशी बरं घेऊन गेली असती. पोलीस असतात ना. आता इथं जवळपास होता एकतरी पोलीस. रोहिणी गप्प बसली. तुला त्यांनी गाडीत घालून नेली असती. रेप करून कुठंतरी फेकून मोकळे झाले असते. अगं कळत नाही तुला? अक्कलशेण खायला गेली का काय? कार्तिक संतापून म्हणाला. असं नसतं झालं. मी मोठ्यांदा ओरडले असते. लोक आले असते. बोलायच्या गोष्टी आहे सगळ्या. 5 मिनिटात सगळं घडलं असतं. कुणाला काही समजलं नसतं. तू एकटी होतीस. ती 4 तरुण मुलं होती. विचार कर. खरं तर बायकांनी स्वतःचा विचार करायला हवा. अनोळखी माणसापाशी लिफ्ट मागणं, निर्जन रस्त्यावर एकटं फिरणं किती धोक्याचं असतं. रोहिणी आता गप्प बसून होती. दोघं घरी पोचले. घरात पोचताच कार्तिकनं तिला मिठीत घेतलं. एक वचन दे, कधीही आपलं भांडण झालं तरी तू एकटी अशी घराबाहेर पडणार नाहीस म्हणून. त्याने खिशातून इटलीच्या प्रवासाची विमान तिकीटं आणि तिथल्या हॉटेल बुकिंगची कागदपत्र काढून तिच्या हातात ठेवली. हे काय? तुम्ही तर म्हणाला होता की यंदा जमणार नाही म्हणून. रोहिणीने आश्चर्याने विचारलं. म्हटलं होतं, पण माझ्या लाडक्या बायकोचं म्हणणं मी टाळूच शकत नाही ना. नको, तिकीटं कॅन्सल करा. का? अहो शकुंतला अक्काकडे लेकीचं लग्न आहे. आपल्याला जावं लागेल ना. अक्काला सांगेन काहीतरी कारण. नाही जमत यायला. घ्या. म्हणजे पुन्हा सगळ्यांकडून ऐकून घ्यायचं की रोहिणी सासरच्यांशी फटकून वागते आणि नवऱ्यालाही मुठीत ठेवलंय. त्यालाही आमच्यात मिसळू देत नाही. आश्चर्यानं तिच्याकडं बघत कार्तिकनं म्हटलं. कमाल करतेस ग. चित पण तुझा, पट पण तुझा. अगं छापा काटा, एक काहीतरी ठरव ना. कसं काय करावं मी? असंच आहे माझं. त्याला मिठी मारत अतीव समाधानानं आणि गर्वानं रोहिणीनं म्हटलं. कहाणी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आवडली तर लाईक करा, शेअर करा. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.